आवाज येतोय का रे देव? आवाज येतो कर. आवाज येतोय का? पुढचा प्रश्न घ्या चला. टाईप किती आहे रे? 5वा. आरशातील वेळ काढणे ना. आरशातील वेळ काढणे किंवा प्रत्यक्ष वेळ काढणे. प्रत्यक्ष वेळ काढणे. बघा पहिला प्रश्न. जर आरशात एक घड्याळ एक घड्याळ 4 वाजून एक घड्याळ 4 वाजून 24 मिनिटे ही वेळ दर्शवत असेल. ही वेळ दर्शवत असेल. ही वेळ दर्शवत असेल. दर्शवत असेल तर त्या घड्याळाची प्रत्यक्ष वेळ काय? त्या घड्याळाची प्रत्यक्ष वेळ काय? प्रत्यक्ष वेळ काय? त्या घड्याळाची तुम्हाला प्रत्यक्ष वेळ काढायची. जर तुम्हाला आरशातील वेळ काढायची असेल, जर तुम्हाला आरशातील वेळ काढायची किंवा आरशातील वेळ दिली तुम्हाला प्रत्यक्ष वेळ काढायची, सेमच लक्षात ठेवायचं. आरशातील वेळ काढायची तुम्हाला किंवा आरशातील वेळ दिली तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे वास्तविक वेळ काढायची. लक्षात ठेवा प्रत्यक्ष वाजले किती तुम्हाला हे काढायचं. एकतर तुम्ही 12 मधून तुम्ही वजा करू शकता. 12 म्हणजेच लक्षात ठेवायचं 11:60 मधून दिलेली वेळ जी आहे ती वेळ वजा करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल राजा. म्हणजे तुम्हाला आरशातील वेळ दिली, प्रत्यक्ष वेळ विचारली तरी पण 11:60 मधून वजा करा. आणि तुम्हाला प्रत्यक्ष वेळ दिली आणि 11:60 मधून तुम्हाला प्रत्यक्ष वेळ दिली आणि तुम्हाला विचारला आरशातील वेळ काय दर्शवत असेल घड्याळ, त्यावेळेस सुद्धा तुम्ही 11:60 मधूनच वजा करायचा. अर्थ त्याचा एकच होतो राजा. त्यामुळे त्यामध्ये जम्बलिंग काय व्हायचं नाहीये. मग आपल्याला विचारले घड्याळामध्ये 4 वाजून किती मिनिटं झाले? 24 मिनिटं झाले. पण घड्याळ कुठं? आरशात एक घड्याळ पाहिलं असता 4 वाजून 24 मिनिटं दर्शवते. म्हणजे 4 वाजून 24 मिनिटे ही आरशातील वेळ आहे. तुम्हाला विचारलंय की घड्याळाची प्रत्यक्ष वेळ काय, म्हणजे खरी वेळ काय? लक्षात ठेवा. खरी वेळ काढायची असू द्या किंवा आरशातील वेळ काढायची असू द्या, तुम्हाला वजा करायचं 11:60 मधूनच. 11:60 मधून किती वेळ आहे तुमची? 4 वाजून किती मिनिटे? 24 मिनिटे. वजा करून टाका. हातच्या घेतला 5 झाले 10. 10 तून 4 गेले राहिले किती रे तुमचे? 6. 5 मधून 2 गेले राहिले तुमचे 3 आणि 11तून 4 गेले राहिले तुमचे 7. 7 वाजून 36 मिनिटे. प्रत्यक्ष घड्याळामध्ये किती वाजले होते? 7 वाजून 36 मिनिटे. आलं का? चेक करा. हा गोंदियाला आलाय बरं का. गोंदिया चालकला आलाय. 2023. पुढचा प्रश्न. ए घड्याळ
आरशात पाहिले असता 8:36 ही वेळ दर्शवते. तर त्या घड्याळाची प्रत्यक्ष वेळ सांगा. प्रश्न विचारलाय रायगड चालक. प्रश्न आहे रायगड चालक. 2024 चा प्रश्न. तुम्हाला जी दिलेली वेळ आहे ना, ही दिलेली वेळ काय रे बाबा, आरशातील वेळ आहे तुमची. दिलेली वेळ आहे ती आरशातील वेळ आहे. आरशामध्ये वाजलेत 8:36 म्हणजे घड्याळामध्ये, घड्याळच आरशा समोर ठेवले आणि घड्याळ आरशा समोर ठेवल्यामुळे लक्षात आरशामध्ये त्या घड्याळची वेळ किती दर्शवली जाते, 8:36 म्हणजे ही आरशातील वेळ आहे. लक्षात, आज 8:36 तुम्हाला विचारलंय की त्या घड्याळाची प्रत्यक्ष वेळ काय, खरी वेळ काय काढायची तुम्हाला आरशातील वेळ काढायची असू द्या किंवा तुम्हाला प्रत्यक्ष वेळ काढायची असेल. तुम्हाला प्रत्यक्ष वेळ दिली, आरशातील वेळ विचारली, आरशातील दिली, तुम्हाला प्रत्यक्ष विचारली असेल. लक्षात ठेवायचं 11:60 किंवा 12 मधूनच वजा करायचं. 11:60 मधून लक्षात ठेवा दिलेली वेळ जी आहे ती वेळ वजा करा. किती आहे तुमची 8 किती आहे तुमची 36. हातच्या घेतला 5, 10 झाले. 10तून 6 गेले राहिले 4, 5 मधून 3 गेले राहिले 2 राजा, 11तून 8 गेले राहिले की तुमचे 3. म्हणजे प्रत्यक्ष वेळ घड्याळामध्ये, म्हणजे घड्याळामध्ये प्रत्यक्ष किती वाजले तुमचे 3:24. 3 वाजून किती आलं तुमचं 24. आलं का, चेक करा. काय सांगतो लक्षात देतोय. प्रत्यक्ष वेळ देऊ द्या, आरशातील वेळ विचारू द्या. 11:60 आरशातील वेळ देऊ द्या, प्रत्यक्ष वेळ विचारू द्या. 11:60 लक्षात ठेवा. 12 दोन्हीपैकी कशातून वजा केलं तरी उत्तर तुमचं निघून जाईल. घड्याळात 10:30 वाजले असता 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असतील असं विचारलेलं आहे. पालघर 24 ला प्रश्न विचारलाय. पालघर पोलीस भरती 2024 ला, आणि हाच प्रश्न विचारला होता अगोदर, कॉपी पेस्ट झालाय. नाशिक ग्रामीणला विचारला होता. नाशिक ग्रामीण 2023 ला. 2023 नाशिकचा हा असा पालघरला कॉपी पेस्ट प्रश्न झालाय तुमचा. मग तुम्हाला विचारलंय का रे घड्याळामध्ये किती वाजले, तुम्हाला बरोबर 10:30 वाजलेत. तुम्हाला प्रश्न केलाय की आरशाच्या प्रतिमेमध्ये, म्हणजे आरशातील प्रतिमेमध्ये, म्हणजे आरशामध्ये ते किती वाजल्यासारखे दिसतील तुम्हाला. आरशामधले विचारलं असू द्या किंवा प्रत्यक्ष वेळ विचारलं असू, तुम्हाला वजा करायचंय 11:60 मधूनच राजा. 11:60 वजा किती करायचंय तुम्हाला, 10:30 करायचं आहे. 0 6 मधून 3 गेला 3, 11तून 10 गेला 1, 1 वाजून किती मिनिटं झाली असतील 30. आरशामध्ये 30 वेळ लक्षात, 10:30 आरशामध्ये काय दिसेल 31 दिसेल 31. जाऊया पुढं. चौथा प्रश्न. घड्याळात 3:25 3:25 झाली आहेत. तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजल्यासारखे दिसेल,
प्रश्न विचारलाय पालघर पालघर चालक 2023. पालघर चालक 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. पालघर चालक 2023 ला प्रश्न विचारला. पुढचा प्रश्न. घड्याळात घड्याळात 4:27 4:27 झाली असता अर्शातील प्रतिमेमध्ये किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्यासारखे दिसेल? गोंदिया चालकला विचारलाय. गोंदिया चालक 2023. शोधा चला. मला सांगा घड्याळात किती वाजले? 3:25 झाले तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजल्यासारखे दिसतील विचारले तुम्हाला. बस तुम्हाला काय करायचं? 11:60 मधून वजा करायचंय. 11:60 घेतले. 11:60 मधून दिलेली वेळ किती आहे तुमची? 3:25 आहेत. 3:25 वजा करून टाका. हातच्या घेतला 5 झाले 10. 10तून 5 गेला 5 झाला राजा. 5 मधून 2 गेला आले किती तुमचे? 3 आले. आणि 11तून 3 गेले राहिले तुमचे 8. आरशामध्ये पाहिले असता कोणती वेळ दाखवेल? 8:35. 8 वाजून किती मिनिटे? 35 मिनिटे असेल. पुढचा प्रश्न आहे तुमचा की घड्याळात 4:27 झाले तर आरशाच्या प्रतिमेमध्ये लक्षात किती वाजल्यासारखे दिसेल असं विचारलंय. मग आपल्याला माहित आहे आरशातील दिली प्रत्यक्ष काढायचे, वास्तविक काढायचे. वास्तविक दिली आरशातील काढायचे. 11:60 लक्षात ठेवायचं. 11:60 मधून दिलेली वेळ वजा करा. 4 किती आहे तुमची? 27 आहे. शून्यातून 7 जात ना हातच्या उसना घेतला 5 झाली तर 10. 10तून 7 गेले राहिले 3. 5 मधून 2 गेले राहिले 3 राजा. 11तून 4 गेले तर राहिले किती? 7. 7:33. आरशामध्ये पाहिली असता लक्षात वेळ कुठली दाखवेल? 7:33. 7:33 ही वेळ दाखवेल. जाऊया का? 6वा प्रश्न. एका घड्याळात 5 वाजले आहेत. 5 वाजले आहेत. आरशातील प्रतिमेमध्ये कोणती वेळ दाखवेल? कोणती वेळ दाखवेल? कोणती वेळ दाखवेल? ठाणे ग्रामीणला विचारलं चालक. ठाणे ग्रामीण चालक 2023 ला. आरशात पाहिले असता घड्याळाची 3:15 वेळ दाखवते. 3:15 वेळ दाखवते. तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले? किती वाजले?
सोलापूर ग्रामीणला विचारलाय. सोलापूर ग्रामीणला प्रश्न विचारलेला आहे 2023 ला. चालक बर का, सोलापूर ग्रामीण चालक 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. झालं का? घड्याळामध्ये काय झालं, घड्याळात 5 वाजले आहे तर आरशातील प्रतिमेमध्ये वेळ सांगा म्हणते. काय करायचंय, 11:60 मधून तुम्हाला 11:60 मधून 5 दिलेली वेळ काय करायची, वजा करायची आहे. हिथं आली 60 राजा, 11 मधून 5 गेले, 11 मधून 5 गेले, राहिले की तुमची 6, 6:60 म्हणजे 7 वाजलेत. 6:60 म्हणजे लक्षात ठेवा 7 वाजलेत. म्हणजे घड्याळात जर 5 वाजले असतील आणि घड्याळ जर आरशाच्या समोर नेलं तर लक्षात ठेवा त्या आरशाच्या प्रतिमेमध्ये घड्याळामध्ये किती वाजले असतील, 7 वाजले असतील. 7, 6:60 म्हणजे 7 लक्षात ठेवायचं. आरशात पाहिली असता घड्याळाची 3:15 वेळ दाखवते. आरशात पाहिलं तेव्हा घड्याळाची वेळ 3:15 दाखवते. मग प्रत्यक्ष वेळ काय विचारली तुम्हाला घड्याळाची, तरी सुद्धा 11:60 मधूनच आपल्याला वजा करायचंय. 11:60 मधून वजा करायचं आपल्याला किती, 3:15. वजा करून टाका, हातच्या घेतला, इथं झाले 5, इथं झाले 10, 10तून 5 गेले राहिला 5, 5 मधून 1 गेला राहिला 4 राजा, आणि 11 मधून 3 गेले राहिले किती, 8, 8:45. प्रत्यक्षात घड्याळामध्ये किती वाजले असतील, 8:45 वाजले असतील, म्हणजे 8:45 झाले असतील. आलं का, चेक करा. भिंतीवरील घड्याळात 9 वाजून 36 मिनिटे झाली आहेत. 36 मिनिटे झाली आहेत. तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असतील, किती वाजले असतील, वाजले असतील. गोंदिया पोलीसला आलाय, गोंदिया पोलीस 2023. घड्याळात 3:25 वाजले आहेत. आरशात पाहिले असता किती वेळ सांगेल, किती वेळ सांगेल, किंवा किती वेळ सांगेल म्हणजे दाखवेल. रत्नागिरीला प्रश्न विचारला, रत्नागिरी पोलीस भरती 2021. झालं का रे? भिंतीवरील आहे घड्याळा 9:36 झाली, तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असतील विचारल्या. 11:60 मधून आपल्याला काय करायचंय, 9:36 वजा करायचं आहे. वजा करून टाका, हातच्या घेतला, झाले 5, 10तून 6 गेला राहिला किती रे, 4, 5 मधून 3 गेला राहिला 2, 11 मधून 9 गेले
राहिले 2. आरशात पाहिले असता लक्षात ठेवा किती वाजल्यासारखे दिसतील? 2:24. 2:24 आलं का चेक करा. पुढचं क्रमांकाचं 9व्या क्रमांकाचं गणित. घड्याळात 3:25 वाजले आहेत तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल विचारले. आरशात पाहिल्यासारखे आरशातली विचारली तरी पण 11:60, प्रत्यक्ष विचारली तरी पण 11:60. आपल्याला 11:60 मधून वेळ जी दिली 3:25 ती वजा करून टाका. हातच्या घेतला 5 राहिले 10, 10तून 5 गेला 5 राहिला. 5 मधून 2 गेला 3 आला राजा. आणि 11तून 3 गेले राहिले किती? 8. घड्याळात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसतील? 8:35. 8:35 वाजल्यासारखे दिसतील. आलं का चेक करून घ्या. जाऊया पुढं. 10वा प्रश्न. घड्याळात 4:30 वाजले आहेत. आरशातील प्रतिमेमधील वेळ सांगा. आरशातील प्रतिमेमधील वेळ सांगा. वेळ सांगा. नागपूरला प्रश्न विचारला. नागपूर पोलीस भरती 2021. झालं का? पुढचा 11वा प्रश्न. घड्याळात 11:55 झाली आहेत. 55 झाली आहेत. तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्यासारखे दिसेल? किती आलं ह्याचं उत्तर? घड्याळात 4:30 वाजले तर आरशातील प्रतिमेमध्ये ची वेळ सांगा. आरशातील वेळ करायची 11:60 मधून 4:30 वजा करून टाका. वजा बाकी करा. 0 6तून 3 गेला 3 राजा. आणि 11 मधून 4 गेले राहिले किती तुमचे? 7. 7:30 वाजले असतील. आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असतील तुमचे? 7:30 वाजले असतील. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारले. घड्याळात 11:55 झाले तर आरशातील प्रतिमेमध्ये वेळ सांगा विचारले. आपल्याला 11:60 मधून काय करायचंय? वजा करायचंय. काय दिलेली वेळ? 11 वजा किती करायचंय तुम्हाला? 55 करायचं राजा. 60 मधून 55 गेले राहिले किती? 5 राहिले. 11 मधून 11 गेले राहिले तुमचे 0. म्हणजे किती वाजता? 0:05. 0:05 म्हणजे त्यालाच आपण म्हणतो 12:05. 12 वाजून किती मिनिटे? 5 मिनिटे. 12:05 ही वेळ दाखवेल. 12:05 ही वेळ दाखवेल. जाऊया पुढं. 12वा क्वेश्चन. एका घड्याळात 20 वाजून
15 मिनिटे झाली आहेत. 15 मिनिटे झाली आहेत. आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजल्या ते सांगा. किती वाजले असतील ते सांगा. पुढचा प्रश्न 13वा. एका घड्याळात, एक मिनिट, हा झाला का सांगा. पुढच्या ह्याच्यावरती लिहितो. जरा थोडस वेगळं नाही, कॅल्क्युलेशन थोडस वेगळं. 20 वाजून 15 मिनिटे झाले. मी सांगितलं 24 असं दिलं असेल 23:60 मधून. 23:60 मधून वजा करा 20:15. नसेल तर तुम्ही काय करू शकता, 20:15च कन्वर्ट करू शकता. कशामध्ये? 12 तासामध्ये करा, तरी उत्तर निघेल, काही प्रॉब्लेम नाही. 10 5 गेलं राहिला 5, 6 मधून 2 गेला राहिला 4 राजा, आणि 23 मधून 20 गेला राहिला किती? 3. 3:45. किती आलं रे तुमचं? 3:45 आलं का? चेक करा. आरशामध्ये पाहिलं असता किती वाजले असतील? 3:45 वाजले असतील. जाऊया पुढं. एका घड्याळात 7 वाजून 46.411 मिनिटे झाली आहेत. आरशातील प्रतिमेमधील वेळ सांगा. आरशातील प्रतिमेमधली वेळ सांगा. जमतंय का रे? तुम्हाला प्रश्न काय केला माहिती का? एका घड्याळामध्ये 7 वाजून 46.411 मिनिटे झाले, तर आरशातील प्रतिमेमधली वेळ सांगायला विचारले. आपल्याला माहित आहे आरशातील प्रतिमेमधली वेळ सांगण्यासाठी आपण काय करतो रे, 11:60 मधून दिलेली वेळ वजा करायची 7. किती आहे तुमचं? 46.4 किती आहे? 11. काही वजा करा. 60 मधून 46.411 मिनिटे वजा करायचे तर राजा. मग 46.411 म्हणजेच काय तुमचं? 46 गुणाकारामध्ये तुम्हाला 11 करावं लागेल. आधी किती करावं लागेल? 4. छेदामध्ये किती आलं तुमचं? 11 राजा. 11 सक्की 66 आलं, हातच्याला गेला 6. 11 चोक 44, 44 आणि 6 किती आले तुमचे? 50. अधिक तुमचं 4 केलं, छेदामध्ये आलं 11. 506 आणि 4 किती आलं तुमचं? 510 आलं. 510 छेदामध्ये किती आलं तुमचं? 11 राजा. म्हणजे याचा अर्थ इथं किती आलं तुमचं? 510 छेदामध्ये 11 आलं. 46.4/11चं कन्वर्जन आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशामध्ये केलं? व्यावहारिक केलं. आता आपल्याला ते 60 वजा करायचंय.
60 मधून आपल्याला 510 छेदामध्ये 11 वजा करायचं राजा. मग करा वजा. ह्या दोघाचा गुणाकार 60 गुणाकारामध्ये 11 वजा 510 छेदामध्ये आलं तुमचं 11. अकरी सक्की 66 आलं, वरचा शून्य 510 आलं तुमचं राजा. छेदामध्ये आलं तुमचं 11. वजा बाकी करा, इथं शून्य तसंच राहिला. 6 मधून 1 गेला, 5 राहिला. 6 मधून 5 गेला, राहिला 1. 150. इथं आलं 150, छेदामध्ये किती आलं तुमचं 11 आलं राजा. दिसतंय का रे? आता याला भाग द्या. 11 तसंच ठेवलं. 11 एके 11, राहिले किती तुमचे 4. 11 त्रिक आलं तुमचं 33 राजा. राहिले किती तुमचे 7. 13.7 छेद किती आलं 11. 13.7 छेद किती आलं 11 आलं राजा इथं. आता 11 मधून 7 गेले, किती राहिले तुमचे 4 राहिले राजा 4. म्हणजे आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल, की आरशात पाहिले असता किंवा आरशातील प्रतिमेमधील वेळ काय असेल तुमची, तर 4:13.711 मिनिटे. 4:13.711 मिनिटे. आले का चेक करून घ्या. अपूर्णांकामध्ये दिलं तरी सुद्धा आपल्याला ते काढता आलं पाहिजे. जाऊया का रे पुढं? क्लिअर का? चौदावा क्वेश्चन. एका घड्याळात 3:25.5/7 25.5/7 वाजले आहेत. वाजले आहेत. तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्या सारखे दिसेल किंवा किती वाजले ते सांगा. कसं लिहा. झालं का रे?
हा टाईप करता येत नाही म्हणजे हा टाईप करता येत नाही का? हा ठीक आहे ठीक आहे, जमलं ना तिथं, आलं ना उत्तर, आलं टाईप ना करता येऊ दे, उत्तर आलं ना तुमचं, उत्तर तर आलं ना तुमचं. बस कदाचित लक्षात ठेवा, असे प्रश्न येऊ शकतात ना अपूर्णांकामध्ये, असं टायमिंग अपूर्णांकामध्ये देतात, लक्षात ठेवा. एखादा प्रश्न आता 1 मार्क आपला हातचा जाईल. टाईप ना उद्या करता, पण तुम्हाला सोडवलं ना तिथं, बस एवढं काम करा, सोडवायचं काम करा फक्त. तर आपल्याला काय करायचं, एका घड्याळामध्ये 3:25.5 वाजलेत, तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजल्यासारखे दिसले विचारले. मग आपल्याला काय करायचं माहिती का, आरशातील वेळ काढण्यासाठी आपल्याला 11:60 म्हणून दिलेली वेळ वजा करायची, 3:25.5 किती आहे तुमचं 7 आहे. तर आपण साईडला कॅल्क्युलेशन करूया, हे अगोदर कॅल्क्युलेशन करूया. 25.5/7 आहे, त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण व्यवहारिक करूया. 25 गुणाकारामध्ये 7 अधिक किती करावं लागेल 5, छेदामध्ये 7 तसंच ठेवावं लागेल. 25 7 किती आलं 175, 175 वरचे 5 किती आले 180, छेदामध्ये आले तर तुमचं 7 राजा. मी 7 तसंच ठेवलं, 7 दोन्ही आले 14, राहिले किती 18तून 14 गेले, राहिले 4, 7 5 35, 7 5 किती आलं 35 आलं राजा. हा 100, हा बरोबर, पुढे जायचं ना, तेच येतं ना आपलं, बरोबर तेच येतं, तेच 180 पर्यंत, 180 छेदामध्ये किती आलं 7 आलं. आता हे 180 छेदामध्ये 7 कशातून वजा करायचं आपल्याला, 60 मधून वजा करायचं, 60 मधून वजा करा, 60 वजा 180 छेदामध्ये किती आलं तुमचं 7 आलं राजा. तर या दोघांचा गुणाकार 60 गुणाकारामध्ये आलं 7 वजा किती आलं तुमचं 180 आलं. 7 सक्कून 42 आलं, छेदाला तुमचं 7 तसंच ठेवायचं बरं का. 7 सक्कून 42 आलं, वरचा 180 तसा असलेला वजा, छेदामध्ये 7 आलं राजा. चला शून्य राहिला तुमचा, दिसतंय ना शून्य राहिला. 2तून 8 जात नाही, हातच्या उसनं घेतला, 12तून 8 गेले, राहिले 4, आणि 3तून 1 गेला, राहिले किती 2, छेदामध्ये आलं तुमचं 7. पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून व्यवहार आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून टाका. काय करणार मी इथं करतो, इथं हे कॅल्क्युलेशन इकडं करतो उलट. 7 मी तसंच ठेवलं, 7 त्रिक आले 21, 7 त्रिक किती आले 21 आले, राहिले 3, 7 चोक आले 28, राहिले किती तुमचे 2, 34.207, 34.2 किती आलं तुमचं 7 आलं, आणि 11 मधून 3 गेले, राहिले तुमचे 8, 8 वाजून 34.207 मिनिटे, 8 वाजून आरशामध्ये पाहिले असता, लक्षात ठेवा 3 वाजून 25.507 ही वेळ लक्षात ठेवा. आरशामध्ये पाहिलं असतं, त्या आरशातील प्रतिमेमध्ये वेळ किती दाखवेल तुमचं 8 वाजून 34.207 आलं का, चेक करून घ्या. आलं का, जाऊया पुढं. जाऊया पुढं, चला क्लिअर करूया बाबा. टाईप क्रमांक किती होता आपला, टाईप क्रमांक 5, आरशातील वेळ काढणे किंवा प्रत्यक्ष वेळ काढणे, क्लिअर का मला सांगा. पुढे जायला बरं मला पुढच्या टाईप कडते. टाईप क्रमांक 5 क्लिअर का. आता टाईप क्रमांक 6, टाईप क्रमांक 6, टाईप क्रमांक 6, घड्याळ पाण्यात पाहिले असता, घड्याळ पाण्यात पाहिले असता वेळ सांगणे, वेळ सांगणे, घड्याळ पाण्यात पाहिले असता वेळ सांगणे. थोडस लक्ष द्या, तर बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का, इथं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल घड्याळ पाण्यात पाहिले असता वेळ सांगा तुमची, म्हणजे प्रत्यक्ष वेळ दिली तुम्हाला, प्रत्यक्ष वेळ दिली तुम्हाला आणि पाण्यातील वेळ विचारली, पाण्यातील वेळ दिली आहे तुम्हाला, प्रत्यक्ष वेळ विचारली, लक्षात सेमच लक्षात ठेवा, त्यामध्ये काही बदल करायचा नाही. जर दिलेली मिनिटे आहेत ना तुमची मिनिटे, जर दिलेली मिनिटे, ही मिनिटे लक्षात ठेवायचं काय माहिती का,
जर मिनिटे हे तुमचे 30 पेक्षा कमी असतील, 30 पेक्षा कशी असतील तुमची कमी असतील, दिलेली मिनिटे जे लक्षात ठेवा 30 पेक्षा कमी असतील, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं त्यावेळी त्यावेळी दिलेली वेळ दिलेली वेळ दिलेली वेळ 18:30 मधून वजा करावी. दिलेली वेळ 18:30 मधून वजा करणे 18:30 मधून काय करायचं वजा करायचं. जर तुमची दिलेली मिनिटे जी आहेत लक्षात ठेवा, मिनिटे जी आहेत दिलेली मिनिटे ही जर लक्षात ठेवा 30 पेक्षा जास्त किंवा बरोबर असतील, दिलेली जी काही मिनिटे असतील तुम्हाला ते 30 पेक्षा जास्त किंवा बरोबर असतील, तर त्यावेळी काय करायचं माहिती का, त्यावेळी दिलेली वेळ 17:90 मधून वजा करणे 17:90 मधून वजा करणे 17:90 मधून वजा करणे. ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर मिनिटे 30 पेक्षा लहान असतील कमी असतील त्यावेळी दिलेली वेळ फक्त 18:30 मधून वजा करा, तुमचं उत्तर निघून जाईल. जर तुमची मिनिटे ही 30 पेक्षा जास्त किंवा बरोबर असतील त्यावेळी 17:90 मधून काय करा, दिलेली वेळ वजा करा, तुमचं उत्तर मिळून जाईल. जाऊया कर पुढचं. चला पहिला क्वेश्चन. घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल? किंवा किती वाजले असतील? किती वाजल्यासारखे दिसतील? घड्याळात 9:43 वाजले आहेत. 9:43 वाजले आहेत. घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्यासारखे दिसेल? किती वाजल्यासारखे दिसेल? का दिसतील? आता मला सांगा, घड्याळात 4 वाजलेत ना, 4 वाजले म्हणजे लक्षात 4 वाजून किती मिनिटे? 00 मिनिटे राजा. याचा अर्थ मिनिटे जे आहेत ना, ही मिनिटे जी आहेत लक्षात 00, ही मिनिटे जी आहेत 0 मिनिटे, ही 30 पेक्षा कशी आहेत रे लक्षात ठेवा? कमी आहेत. याचा अर्थ तुम्हाला दिलेली वेळ जी आहे ती कशामधून वजा करावी लागेल? तुम्हाला 18:30 मधून तुम्हाला वजा करावी लागेल. 18:30 मधून किती वजा करायचंय तुम्हाला? 4 वजा करून टाकायचं. 30 तसंच लिहिलं तुमचं, 18 मधून 4 गेले किती आले तुमचे? 14 आले. 14:30 म्हणजेच किती रे? 14 म्हणजेच 2 वाजून 30 मिनिटे. 14 म्हणजेच काय? 2 वाजून 30 मिनिटे. याचा अर्थ 4 वाजले असता घड्याळामध्ये, जर घड्याळ पाण्यात पाहिल्यास तर किती वाजल्यासारखे दिसतील? 2 वाजून 30 मिनिटे. 2 वाजून किती तुमचे? 30 मिनिटे. आलं का? चेक करा.
झालं का रे खालचं? घड्याळात 9:43 वाजले, तर घड्याळ जर पाण्यात पाहिलं तर किती वाजल्यासारखे दिसेल विचारलं तुम्हाला. मिनिटं किती आहेत? 43 आहेत. ही 43 मिनिटं 30 पेक्षा जास्त आहेत. 30 पेक्षा जास्त आहेत याचा अर्थ लक्षात ठेवायचं, आपल्याला वजा करायचं 17:90 मधून. 17:90 मधून दिलेली वेळ जी आहे 9:43 ती वजा करा. 9:43 वजा करून टाका. शून्यातून 3 जात ना, हातच्या उसनं घेतला 8 झाली, इथं झाले 10. 10तून 3 गेले राहिले 7. 8 मधून 4 गेले राहिले 4 राजा. आणि 17 मधून तुमचे 9 गेले, किती आलं तुमचं? 8. जर घड्याळ पाण्यात पाहिले असता तर किती वाजल्यासारखे दिसेल? 8:47. 8 वाजून किती तुमची? 47 मिनिटे. आलं का? चेक करा. जाऊया पुढं. घड्याळात घड्याळात 8:20 वाजले आहेत. 8:20 वाजले आहेत. घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजले असतील? किती वाजले असतील? किती वाजले असतील? घड्याळात ठीक 10 वाजले आहेत. घड्याळात ठीक 10 वाजले आहेत. घड्याळ पाण्यात पाहिले असल्यास, घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती वाजले असतील? किती वाजले असतील? किती वाजले असतील? घड्याळात 8:20 वाजले, तर पाण्यात पाहिले, घड्याळ जर पाण्यात पाहिल्यास किती वाजले असतील विचारले. लक्षात ठेवा. मिनिटे मिनिटे किती आहे तुमची? 20. आणि ही 20 मिनिटे लक्षात ठेवा 30 पेक्षा कशी आहेत तुमची? कमी आहेत. याचा अर्थ जर 30 पेक्षा मिनिटे कमी असतील तर आपल्याला काय करायचंय? 18:30 मधून दिलेली वेळ वजा करायची. 8 किती आहे तुमची? 20 आहे राजा. 0 3तून 2 गेला 1. आणि 18तून 8 गेले राहिले किती? 10. घड्याळ जर लक्षात पाण्यात पाहिलं तर किती वाजल्यासारखे दिसेल तुमचे? 10:10 10:10 आले का? चेक करा. घड्याळात ठीक 10 वाजलेत म्हणते. जर घड्याळ जर पाण्यात पाहिले तर किती वाजले असतील विचारले? किती किती वाजल्यासारखे दिसतील विचारले तुम्हाला. तर आपल्याला काय करायचंय? इथं 10 वाजले त्याचा अर्थ काय झाला माहितीये का? मिनिटे तुमचे 0-0 आहेत. मिनिटे तुमचे 0 आहेत. जर मिनिटे तुमचे जर 0-0 असतील, मिनिटे जर 0-0 असतील, 30 पेक्षा कमी असतील राजा, तर आपल्याला काय करायचंय? 18:30 मधून, मिनिटे जर 30 पेक्षा कमी असेल तर 18:30 मधून दिलेली वेळ किती आहे तुमची? 10. तुम्हाला वजा करायची आहे. वजा करून टाका. 30 हाय असं लिहिलं. 18तून 10 गेला राहिला तुमचा 8. जर घड्याळ जर पाण्यात पाहिले असेल तर किती वाजल्यासारखे दिसतील? 8:30. 8:30 आलं का? चेक करून घ्या. जाऊया पुढे. प्रश्न पुढचा 5वा. घड्याळात
घड्याळात ठीक 2:47 2:47 10:13 वाजले आहेत वाजले आहेत वाजले आहेत घड्याळ 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 पाण्यात पाहिले असल्यास किती वाजल्यासारखे दिसेल किती वाजल्यासारखे दिसेल किती वाजल्यासारखे दिसेल झालं का रे आपल्याला काय रे मला सांगायचं काय विचारले आपल्याला घड्याळात ठीक 2 वाजून किती झाले 47:10 झाले वाजले घड्याळ जर पाण्यात पाहिलं तर किती वाजल्यासारखे दिसेल विचारले तर मला सांगा मिनिटे किती आहे तुमची 47:10 याचा अर्थ ही 30 पेक्षा कसे आहेत रे जास्त आहेत जर 30 पेक्षा मिनिटे जास्त असतील जर मिनिटे 30 पेक्षा कशी असतील जास्त असतील तर आपल्याला वजा करायचा आहे 17:90 मधून आपल्याला करायचा आहे दिलेली वेळ 17:90 मधून वजा करायचे 17:90 मधून वजा करा इथं आले 2 इथं किती आले तुमचे 47:10 किती आलं तुमचं 13 हे कॅल्क्युलेशन अगोदर सोडवून घ्या इथं काय तुमचं 47:10 आहे ह्या दोघाचा गुणाकार केला 47 गुणाकारामध्ये 13 अधिक तुमचं किती आलं 10 छेदामध्ये किती आलं तुमचं 13 राजा चला 13 7 किती आलं 91 हातच्याला गेला 9 खाली राहिला 1 13 चोक आले 52 52 8 किती आले तुमचे 61 अधिक तुम्हाला 10 करायचे किती आले तुमचे झी 1 2 आणि किती आलं 621 621 छेदामध्ये तुमचं किती आलं 13 13 लिहायचं लक्षात ठेवा आता हे 621 चे 13 जे ते कशामधून वजा करायचं 90 मधून वजा करायचं 90 मधून वजा करा दिसतंय का रे 90 मधून तुम्हाला 621 छेदामध्ये 13 वजा करायचंय क्रॉस मध्ये गुणाकार करा 90 गुणाकारामध्ये 13 वजा 621 छेदामध्ये किती आलं तुमचं 13 राजा 9 तर किती आलं 27 हातच्याला गेला 2 9 1 9 9 2 किती आले 9 10 11 117 आले 117 वरचा शून्य घ्या मधून वजा किती करायचं तुम्हाला 621 छेदामध्ये किती आलं 13 दिसतंय का रे छेदामध्ये आलं 13 तुमचं दिसतंय ना छेदामध्ये आलं 13 चला हातच्या उसनं घेतला 6 इथं झाले 10 10 तून तुमचा 1 गेला राहिला 9 6 मधून तुमचे 2 गेले राहिले 4 बरोबर का रे 1 मधून 6 जातना हातच्या उसनं घेतला झाले 11 11 तून 6 गेले राहिले किती 5 छेदामध्ये आलं 13 आता हा 549 चे 13 आहे ना हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा व्यवहार आहे तर 13 1 13 तसंच लिहिलं 13 चोक किती आलं 52 आलं राजा राहिले 2 13 दोन्ही किती आलं तुमचं 26 आलं राहिले किती तुमचे 3 42 पूर्णांक इथं आलं तुमचं 42.313 मिनिटे आले इथं आता हे 17 मधून 2 वजा करा 17 मधून 2 जर गेले तुमचे तर राहिले किती तुमचे 15 आणि 15 म्हणजे आपल्याला माहित आहे 3 वाजून 42.313 मिनिटे
जर घड्याळ जर आरशात पाहिले तर किती वेळ दाखवेल? 3:42.313 आलं का? चेक करा रे बाबा. आलं का रे? आलं का? आलं का? आलं का? आणि हेच लक्षात ठेवा, हे अशी गणित करा जरा, ह्याला IMP रेल्वेची वगैरे पोलीस भरतीला असं कधी विचारले नाही, पण रेल्वेचे करता स्टाफ करताय हे असे प्रश्न विचारणार 100% तुम्हाला. जाऊया कर पुढचं 6वा प्रश्न. एका व्यक्तीचे घड्याळ एका व्यक्तीचे घड्याळ एका व्यक्तीचे घड्याळ पाण्यात पाहिल्यास एका व्यक्तीचे घड्याळ पाण्यात पाहिल्यास 7:46.411 वेळ धावते. ही वेळ दाखवते. 7:46.411 ही वेळ धावते. तर घड्याळात प्रत्यक्ष किती वाजले असतील? तर घड्याळात प्रत्यक्ष किती वाजले असतील? किती वाजले असतील? करा रे पटपट, चला. मला सांगा, एका व्यक्तीच्याकडे पाण्यातली वेळ दिली तुम्हाला, पाण्यातील वेळ दिली, प्रत्यक्ष वेळ विचार. अरे प्रत्यक्ष देऊ द्या नाहीतर पाण्यातली देऊ द्या. पाण्यातली दिली असेल, प्रत्यक्ष विचारली, तसं सोडवायचं. प्रत्यक्ष दिली असेल, पाण्यातली दिली असेल, त्याच पद्धतीने सोडवायचं. एकतर 38 किंवा 17:90 मग वजा करायचं. ते मिनिटावरून ठरवा तुमची. मिनिटे किती आहेत तुमची? 46.411 मिनिटे आहेत. याचा अर्थ 30 मिनिटापेक्षा ते कसे जास्त आहेत. याचा अर्थ आपल्याला 17:90 मधून दिलेली वेळ जी आहे ना, ती दिलेली वेळ 46.411 7:46.411 मिनिटे वजा करावी लागतील. तर हे सोडून घ्या अगोदर, नंतर वजा करूया. 46.411 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार. 46 गुणाकारामध्ये 11 अधिक किती आलं? 4. छेदामध्ये आलं 11 राजा. चला, अकरी सख्खी किती आलं? 66. हातच्याला गेला 6. अकरी चोक 44. 44 6 किती आले? 50. अधिक तुमचे 4 केले तर आले, डायरेक्ट करतो इथं 510 आले. 500 किती आले तुमचे? 10 आले. 510 छेदामध्ये किती आलं तुमचं? 11 राजा. आता हे 90 मधून वजा करायचं. 90 वजा 510 छेदामध्ये आलं 11 राजा. क्रॉस मध्ये गुणाकार करा. अकरी 9 किती आलं? 99. वरचा 0 510 वजा करा. छेदामध्ये 11 तसंच राजा. 0 तसंच. 9तून 1 गेला 8 आणि 9तून 5 गेले राहिले 4. छेदामध्ये आलं 11. आता पूर्णांक व्यवहार आहे तो पूर्णांक अपूर्णांक करा तुम्ही. आता याला इथं 11 आहे. अकरी चोक 44 राजा. राहिले 4. 11 त्रिक किती आलं तुमचं? 33. राहिले तुमचे 7. 43.711
43.7 किती आलं तुमचं 11 आलं राजा मिनिटे. 17 मधून 7 गेले राहिले किती तुमचे 10. जर लक्षात ठेवा त्या व्यक्तीचं घड्याळ जर पाण्यात पाहिलं असं जर वेळ 7:46.4 धावत असेल तर त्या घड्याळाची प्रत्यक्ष वेळ लक्षात ठेवायची 10:43.7 आलं का चेक करून घ्या. आलं का चेक करून घ्या. 10:43.7 झाली असेल त्याची प्रत्यक्ष वेळ. आलं का रे. हितपर्यंत क्लिअर का मला सांगा. आजचा भाग क्लिअर का मला सांगा. हितपर्यंत क्लिअर का. हितपर्यंत क्लिअर का. आज काय बघितलं आपण आरशातील प्रतिमेची वेळ दिली असेल प्रत्यक्ष वेळ काढायची. प्रत्यक्ष वेळ दिली असेल आरशातील प्रतिमेची वेळ काढायची. लक्षात ठेवा 11:60 किंवा 12 मधून वजा करायचं दोन्ही टायमिंगला. आणि पाण्यातील लक्षात घड्याळ जर पाण्यात पाहिले असतं वेळ काढणे म्हणजे पाण्यात पाहिलं असतं वेळ काढणे किंवा तुमचं प्रत्यक्ष वेळ दिली या तुम्ही पाण्यातील वेळ विचारली किंवा पाण्यातील वेळ दिली या प्रत्यक्ष वेळ विचारली तिथं लक्षात ठेवायचं 18:30 किंवा 17:90. 18:30 कधी करायचं ज्यावेळेस तुम्हाला जी मिनिटे दिली ती मिनिटे 30 पेक्षा कमी असतील तर 18:30 आणि जर तुमची मिनिटे हे 30 पेक्षा जास्त असतील तर 17:90. लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे थांबूया. राहिलेलं बघा आपण उद्याच्या लेक्चरला बघू. नाही समजलं तर रेकॉर्डेड बघा रे. जर समजलं नसेल ना तर रेकॉर्डेड पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. ते रेकॉर्डेड राहतात अर्ध्या तासाने ते मिळून जाईल तुम्हाला.